नमस्कार, मी प्रमोद जगधने, सायन्स डिजिटल अकॅडमी आणि SD इकोसिस्टीमतर्फे तुम्हा सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचं सहर्ष असं स्वागत करतो. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी आहे, पालकांसाठी आहे आणि शिक्षकांसाठी आहे ज्यांना स्कॉलरशिप परीक्षेमध्ये तयारी योग्य पद्धतीने करायची. मित्रांनो, शाळेत हुशार असणं आणि स्कॉलरशिप परीक्षेच्या गुणवत्ता यादीत येणं हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. जर तुम्हाला स्कॉलरशिप परीक्षेच्या गुणवत्ता यादीत यायचं असेल तर त्यासाठी आवश्यक असते कन्सेप्ट क्लॅरिटी, DPP, डेली प्रॅक्टिस प्रॉब्लेम, ट्रिक्सचं नॉलेज, टाईम मॅनेजमेंट आणि हे जर सगळं तुम्हाला करायचं असेल तर त्यासाठी आवश्यक आहे SD इकोसिस्टीम. काय आहे ही SD इकोसिस्टीम? यामध्ये नेमकं काय मिळतं? त्यामध्ये मिळतात SDA पॅटर्न बुक्स, स्कॉलरशिप फाउंडेशनसाठी SDA रायझिंग स्कॉलर ॲप, डाऊट सोल्युशनसाठी SDA कस्टमाइज GPT, ऑनलाईन टेस्टसाठी SDA टेस्ट सिरीज. आणि हे जर सर्व तुम्हाला मिळवायचं असेल तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तुमचं मूल हुशार आहे, पण स्कॉलरशिप मेरिटची गॅरंटी आहे का? आज 2025-26चा ऑफिशियल रोडमॅप बघूया. लक्षात ठेवा, फक्त इंटेलिजन्स किंवा हुशारी म्हणजे मेरिट लिस्टमध्ये येण्याचं तिकीट अजिबात नाहीये. विखुरलेल्या रँडम अभ्यासाने रिझल्ट येत नाही. तुम्हाला एका परफेक्ट रोडमॅप आणि SDA सिस्टमचीच गरज आहे. आता 2025-26साठी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या तिघांनीही एकाच क्लिअर डायरेक्शनमध्ये काम करणं मस्ट आहे. मराठी आणि इंग्रजी हे तुमचे फाउंडेशनल सब्जेक्ट्स आहेत. यावर ॲब्सल्यूट फोकस असायलाच हवा. आणि गणित व बुद्धिमत्ता हे तितकेच व्हायटल आहेत. एक स्ट्रॉंग विषय दुसऱ्या वीक विषयाला कव्हर करू शकत नाही. अभ्यासाला खूप वेळ नकोय. रोजची फक्त 45 ते 90 मिनिटांची फोकस्ड प्रॅक्टिस आणि मॅसिव्ह प्रोग्रेस नक्की. पण हो, हा वेळ अत्यंत डिसिप्लिन्ड आणि एका स्ट्रिक्ट सिस्टमॅटिक फ्लोमध्येच वापरला गेला पाहिजे. इथेच एंट्री होते SDA 6 स्टेप रिझल्ट सिस्टमची. ही सिस्टम एक्झामवर पूर्ण डॉमिनन्स मिळवण्यासाठीच डिझाईन केली आहे. पहिली स्टेप, बेसिक कॉन्सेप्ट्स क्लिअर करा. पाया पक्का असेल तरच तुम्ही स्मार्ट ट्रिक्स आणि शॉर्टकट्स वापरू शकता. त्यानंतर रोज डेली प्रॅक्टिस प्रॉब्लेम्स म्हणजे DPP सोडवा आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सचं ॲनालिसिस मस्ट आहे. शेवटी टेस्ट द्या आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्या चुकांचं ॲनालिसिस करून इम्प्रूव्हमेंट करा. हाच या पूर्ण प्रक्रियेचा गाभा आहे. ह्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये विखुरलेली तयारी आणि रँडम स्टडी मटेरियलवर अवलंबून राहणं आताच थांबा. बुक्स, ॲप, AI आणि टेस्ट सिरीज हे सगळं एकत्र येऊन एक फ्लॉलेस SDA इकोसिस्टम तयार होते. पालकांनो, तुम्हाला शिक्षक बनायचं नाहीये, तुम्हाला फक्त एक उत्तम गाईड आणि मेंटर बनून मुलांसोबत राहायचंय. तुमचं डेली ट्रॅकिंग आणि एन्करेजमेंट विद्यार्थ्यांच्या फायनल रिझल्टमध्ये एक गेम चेंजिंग बदल घडवून आणतं. तुम्ही रिझल्ट पार्टनर्स आहात. आणि जेव्हा शिक्षक हे सिस्टम वापरतात तेव्हा पूर्ण क्लासरूमच एका पॉवरफुल स्कॉलरशिप कल्चरमध्ये ट्रान्सफॉर्म होते. नुसती हुशारी आणि मेहनत आता पुरेशी नाही. रँडम स्टडी थांबवा आणि ही प्रूव्हन सिस्टम फॉलो करा. स्कॉलरशिपमध्ये शुअर शॉट सक्सेससाठी SDA इकोसिस्टम हीच एकमेव कम्प्लीट आणि अत्यंत इफेक्टिव्ह सिस्टम आज उपलब्ध आहे. मग विचार कसला करताय? विखुरलेला अभ्यास सोडा, गुणवत्तेचा हा प्रवास या अल्टिमेट सिस्टीमसोबत आजच सुरू करूया. विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप तयारी ही रँडम तयारी नाही आहे. त्यासाठी एक परफेक्ट सिस्टीम पाहिजे असते आणि तिचं नाव आहे SD इकोसिस्टीम. या SD इकोसिस्टीममधून तुम्हाला मिळेल कन्सेप्टची क्लॅरिटी, ट्रिक्सचं नियोजन, DPP अर्थात डेली प्रॅक्टिस प्रॉब्लेम, PYQ मागील वर्षी जे प्रश्न आले त्याचा अचूक पॅटर्न, टेस्ट त्यातून सराव घडेल आणि रिझल्ट ज्यातून तुम्हाला यश मिळेल. मित्रांनो, हे जर सगळं तुम्हाला मिळवायचं असेल तर मी तुम्हाला एकच सांगू शकतो की स्कॉलरशिप परीक्षेची रँडम स्टडी करू नका. SD इकोसिस्टीम जॉईन करा आणि स्कॉलरशिपचे रिझल्ट नक्की वाढवा. धन्यवाद.